नमस्कार. आपला आजचा विषय आहे लहान बाळाच्या अंगावर पुरळ का येते. लहान बाळाच्या अंगावर पुरळ येणे ही चिंतेची बाब असली तरी उन्हाळ्यात हे अत्यंत सामान्य आहे. उन्हाळ्यातील उष्णता आणि घामामुळे बाळांना प्रामुख्याने घामोळी किंवा उष्णतेचे पुरळ येतात. हे पुरळ चेहऱ्यावर, छातीवर, मानेवर जास्त प्रमाणात दिसून येतात. बाळाला आराम मिळावा यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता. बाळाला थंड ठेवा. सुती कपडे घाला. बाळाला घट्ट किंवा सिंथेटिक कपडे न घालता सैलसर मऊ आणि सुती कॉटन कपडे घाला. घट्ट किंवा उबदार कपडे घालू नका. शक्य असल्यास बाळाला पंख्याखाली किंवा थंड हवेच्या खोलीत ठेवा. जास्त घाम येईल अशा ठिकाणी नेणे टाळा. बाळाला भर उन्हात नेणे टाळा. अंघोळ आणि स्वच्छता. बाळाला दिवसातून 2दा कोमट किंवा साध्या पाण्याने अंघोळ घाला. यामुळे त्वचेवरील घाण आणि घाम निघून जाईल. शक्य असल्यास साबण टाळा. पुरळ आलेल्या जागी कडक वासाचा किंवा केमिकल असलेला साबण लावू नका. तुम्ही बॉडी वॉश वापरू शकता. बाळाचा बॉडी वॉश वापरू शकता. गरज पडल्यास डॉक्टरांनी सुचवलेला माइल्ड सोप वापरा. अंग कोरडे ठेवा. अंघोळीनंतर बाळाचे अंग रगडून पुसू नका. बाळाला पुरळ आल्यास ह्या गोष्टी टाळाव्यात. पुरळ आल्यावर खूप जास्त पावडर लावू नका. का तर पावडरमुळे त्वचेचे छिद्र बंद होतात आणि पुरळ वाढू शकतात. जोपर्यंत पुरळ पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत त्या जागी तेल लावणे टाळा. जास्त उबदार आणि घट्ट कपडे घालू नका. घरगुती आणि सोपे उपाय. कॅलामाइन लोशन खाज कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅलामाइन लोशन लावू शकता. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही टेडी बार सोपही वापरू शकता. मऊ सुती कपडा थंड पाण्यात भिजवून पिळावा आणि तो पुरळ आलेल्या जागी हलक्या हाताने ठेवावा. याने बाळाला थंडावा मिळतो. आता डॉक्टरांकडे कधी जावे. जर पुढील लक्षणे दिसत असतील तर घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवणे श्रेयस्कर ठरेल. पुरळातून पाणी किंवा पू येत असल्यास, बाळाला पुरळासोबतच ताप येत असल्यास, पुरळ खूप लाल होऊन बाळाला असह्य वेदना किंवा खाज होत असल्यास, पुरळ 2 ते 3 दिवसात कमी होण्याऐवजी संपूर्ण अंगावर पसरत असल्यास तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. टिप: बाळाची त्वचा अत्यंत नाजूक असते. त्यामुळे कोणताही नवीन क्रीम, साबण आणि औषध लावण्यापूर्वी तुमच्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. थँक यू फॉर वॉचिंग.